फायनली पोरांनो आम्ही निघालोय. मम्मीला मसाला दळायचा आहे. नाही हा चाललो होतं. ती म्हणते ना काय नक्कीच लागणार 12 विघ्न. आम्ही परत पुऱ्या करायला जायचे आम्हाला गावाला सोडून. मग ती तिकडे जाणार आहे. झटेची काम आहे. ठीक आहे आता कटिंग करून घेऊ. 1 नंबर चालू आहे. आता आपला नंबर लागल. आई पापड्या जे आहे ना त्याच्यामध्ये भरून राहिली. फायनली सुकणार आहे त्या. आलो तर मग सगळे विरीव येऊ. कारण की माणसं गोळा करावं लागतील. ती थोडी खाली सोडावं लागेल. पाणी ना खाली आपण वरची वर टाकली होती. चला आता घरी जातो. घरी सांगा निघून जाईल. पूर्ण पाणी संपून जाईल. नाही रे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजले 10 आणि जस्ट पोरांनो लाईट आली आहे. मग मी ते चालले गावामध्ये कारण की कोणतरी आज येणार आहे. त्यासाठी साडी आणायची आहे. बहुतेक ही जर पसंत पडली तर मग नाही जाणार आणि जर पडली तर जाणार आहे. मम्मीचं चाललंय जायचं जायचं एक नाही जायचंय का ग? हा नाही जायचं. कॅन्सल झालं फायनली. हीच साडी देणार आहे. कोण येणार आहे काय येणार आहे ते पाहून नंतर. आपल्याला ती मेन सीन नाही. आपल्याला जायचंय वावरामध्ये कारण की लाईट आली आहे फायनली. कालपर्यंत त्या बाबत चालू होतं. कालही आपल्या चालू होतं पण काल मी भारी पाहिलंच गेलो नव्हतो. आज जायचंय फायनली आपल्याला. विहिरीवरती आलो होतो. फायनली आपल्याकडं पाणी चालू होणार आहे आज. फायनली आज आपल्याकडं पाणी चालू होणार आहे. पाणी का चालू आहे ते नाही माहिती कारण की मी काल आलोच नव्हतो मी विहिरीकडं. सिंगल फेस करेल. मोटर चालू झाली. पाणी बहुतेक आपल्याला खोड्यावर चालू आहे असं मला वाटतंय. फिक्स नाही माहिती किती झालंय काय झालंय. आपल्याला आता पाहू तिथे जातो. बारे पाहावं लागतील. वावरत आलो होतो आणि पाणी इथून तिकडून इकडं चालू आहे आणि एवढं बाकी. आपल्याला ज्या 2 साईड राहिलो होत्या ना त्याच्यामुळे ते पाणी इकडूनच लावलं आपण कारण की इकडून आहे ना सुकेलं होतं. तो पाणी हे 1 आणि 2 साऱ्यावर चालू होतं. मी 3 साऱ्यावर लावून जाणार आहे. आणि हा मी एक गोष्ट नोटीस केली पोरांनो काल का आपली जी ऑडिओ आहे पोरांनो ऑडिओ ती नॉर्मल डिव्हाइसमध्ये ना कमी येते. ही गोष्ट मी काल नोटीस केली. पण आता त्याला आपण काही करू शकत नाही पोरांनो. माझ्याकडं माईक नाही काही नाही. पण कधी पण लक्षात ठेवा सुरुवात ही फक्त शून्यापासून होत राहते. एक सुरुवात आपण पण केली आहे. त्याला नक्की तुमचावाला पण सपोर्ट भेटू द्या. त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. पोरांनो मला फक्त एवढं करायचं आहे का डेली 11 वाजेच्या आत व्हिडिओ टाकायची फक्त. आयुष्यात इतकं पुढं जाईल पोरांनो मी कारण की लोक पाहते पोरांनो. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता ना त्यावेळेस कोणीच नाही राहत पोरांनो. आणि ज्यावेळेस तुम्ही सफिशियंट टाईम नंतरून तुमच्यासोबत लोक जोडले जातात मग तुमची अजून ग्रोथ होती. फक्त कन्सिस्टन्सी मॅटर करते या गोष्टींमध्ये. आणि ती मी करण्याचा प्रयत्न 100% करतोय. ठीक आहे तुम्ही सबस्क्राईब करून टाका. 3 साऱ्यावर पाणी लावून देऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ. आता वाजले 10:30. मी चाललोय. ऐकून राहिले आपल्यावाल्या नागलीच्या पापड्या ज्या आपण केल्या होत्या. मोस्ट व्हायरल व्हिडिओ आपली आली 500 पार डायरेक्ट. 500 पार होते डायरेक्ट आपल्या पापड्यांची. आज तसंच काहीतरी सीन राहील. आजचा ब्लॉग स्पेशल बनल अजून जास्त. मी चाललोय बारी पाहायला. मरदे मी जेवण करून जातो. बारीक चालूच राहणार आहे मरदे जाऊ. जेवण करून घेऊ मग जाऊ पाहायला. 3 साऱ्या पाणी लावून येले. हा काळा आता तुम्हाला दाखवायचा का बरं आता पा आज कोणतरी येणार आहे. मी म्हणलो होतो ना ते पाहून नंतर ते कोण येणार आहे काय येणार आहे. आज तुम्ही घरामध्ये पहा आणि दररोज तुम्ही पहा. दररोज मी आजच ब्लॉग नाही बनवतो दररोज बनवतो. पण एवढी वर्षावर तुम्हाला कधीच दिसणार नाही. कधीच नाही. पूर्ण आज सगळं नाही आपल्याला फक्त एवढं पहा. एवढी वर्षावर तुम्हाला कधीच पाहायला नाही वाटणार आपल्या घरामध्ये जेवढी आज आहे पोरांनो. म्हणजे एवढून महाग हे सगळे नाही का. जस्ट पोरांनो जेवण झालं. आईचं झालं मम्मीचं झालं. हा ना बाई मम्मी त्या करून राहिल्या नागलीची पापड्या. आम्ही चाललोय बारे पाहिला. एवढे उन्हात आणायचे आता बॉम्ब मारे थिंडावं लागेल मला. बारे पाहता आता 3 साऱ्या भरल्या आहे. परत 3 साऱ्यावरती लावून येतो. मम्मी त्या करून राहिल्या नागलीच्या पापड्या त्या कोंड्याच्या. चला भेटू वावरात जावं लागेल आता सायकल. एवढे बारे दिले पूर्णपणे
फक्त इथून एवढे बाकी आहे. आणि आताचा सीन असा आहे, वावरात आलो होतं पोरांनो, 1 2 3 3 सरांनो पाणी लावलं, पण पाटाला पाणीच नाही येते डायरेक्ट. असा विषय झालाय. घरी ना पाणी घरी ना पाणी काढलं होतं, तर घरी ना पाणी गुळण्या मारत होतं. मला हा डाऊट आहे का विहिरीतलं पाणी बहुतेक आज संपलं असेल, किंवा सकाळपासून चालू आहे ना, संपू शकतं ना. आपण त्या दिवशी मोटरीचं काम करेल ना पोरांनो, त्याच्यामुळे पाणी हाय प्रेशरनं मारू राहिलं. पाहू आता विहिरीवर जाऊन पाहू. विहिरीवरती तर आलो होतो, हा पूर्णपणे तळू नाही, सांगळा नाही निघेल, पण मग निघणार आहे बहुतेक. पूर्ण पाण्याचं डायरेक्ट तळ दिसू राहिलं. एक 2 दिवसामध्ये आपलं विहिरीचं सांगळा निघून जाईल, पूर्ण पाणी संपून जाईल. नाही रे, पाणी संपलं. आपल्याला ही मोटर पण सरळ करायची. त्या दिवशी ना पाणी जास्त होतं ना, त्याच्यामुळं आपण थांबा रिटर्न फिरून पाहतो. ते गुळण्या मारून राहिली पाणी आली. हा मोटर वरती आली. बरं झालं मी पाहिलं. मोटर आहे ना पोरांनो, ती आपण वरची वर टाकली होती त्या दिवशी. असा सीन, मोटर बंद करावं लागेल. हा मोटर आहे ना वरती पोरांनो, आणि पाण्याचं तळ जे खाली आहे, आणि ती मोटर उघडी पडू राहिली, त्याच्यामुळे ते पाणी गुळण्या मारून राहिली. बरं झालं घरी पाहिलं, नाही तर मग परत कोरडी मोटर चालली असती, परत उखडून गेली असती. पण असा सीन झाला असता. चला आता घरी जातो. आलो तर मग सगळे विहिरी येऊ, कारण की माणसं गोळा करावं लागतील. ती थोडी खाली सोडावं लागलं. पाणी ना खाली आपण वरची वर टाकली होती. चला आता घरी जातो. घरी आलो होतो. फायनली विहिरीचा सांगळा निघालाय पूर्णपणे. आहे ती मोटर जर खाली सोडली तर पाणी अजून राहिलं. पापडे आपल्याला वैल होते, मी नाही दाखवलंय कारण की आईमुळं. काल आपल्याला लाईटीमुळे सीन झाला, आणि आज आईनं सीन केला पापड्यांचा. ते काय विषय तो नाही सांगत. फायनली रेडी आहे, आणि शूट नाही केलं आईने. तिने पापड्या केल्या होत्या, त्या वाळत पण घातल्या होत्या. आता मला जायचंय गावामध्ये, मम्मीला पण जायचं. ती पाठी आवरू गावात निघू, कारण की मला थोडंसं गावामध्ये काम आहे. आई पापड्या जे आहे ना ते याच्यामध्ये भरून राहिली, फायनली सुकणार आहे त्या. तर आता वाजले 7, आणि फायनली मम्मी घरी आली होती. आपल्याला पूर्णपणे जो काम होता पोरांनो, ते कॅन्सल झालं होतं. खोट नाही सांगत पोरांनो. डायरेक्ट 3 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत आपल्याला निस्ती गणगण चालू होती. काची का मला जायचं होतं ना गावामध्ये, मी तुम्हाला म्हणलो होतो. पण मग ठरलं मम्मीचं त्यांचं जाणं होतं. आपल्याला फुकट 5 का झाला होता त्याच्यामध्ये. मम्मीला जायचं होतं, ते XYZ काम होतं, ती नाही सांगत. ते तुम्हाला उद्या आज पूर्णपणे आपल्या ब्लॉगची भट्टी गेलेली होती. आता मी काय करतो, कालचा आणि आजचा दोन्ही ब्लॉग हे मर्ज करून एक ब्लॉग तयार करावा लागला आता आपल्याला. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ता वाजले 11, आणि आम्ही चाललोय पोरांनो गावामध्ये म्हणजे ते दुसरंच काहीतरी काय पोरांनो. जस्ट ना आमच्या भाऊ बंधाचं लग्न आहे, जस्ट लुगडं आलं होतं. तर मम्मी त्या पण चाललंय गावामध्ये, त्यांना भरपूर काम आहे. मसाला वगैरे सांगण्यात मजा नाही. गेल्यानंतर तुम्हाला दाखवून देईल मी काय 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 सीन. मला पण थोडंसं काम आहे, आपण जाऊ. मम्मी पण आऊट राहिली, आम्ही 3 जण जाणार आहे ते कामाला. भरपूर काम आहे, असे छोटे मोठे जसे की आपल्याला मसाला पण दळायचा आहे. असं बोलून दाखवल्यापेक्षा तिथे जाऊन दाखवलेलं कधी पण चांगलं राहतं. आणि हा इथं जर ब्लॉग बघितला असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. जस्ट कपडे घालू मला आपल्याला. आम्ही लाईटीची वाट पाहू राहिलो पोरांनो. मम्मी पण जस्ट तोंडात पेजू राहिली इथं, तिने दाखवते. लाईटच नाही, बारे लावून मग जायचे आम्हाला, त्याच्यामुळे आटकून पडेल आता. फायनली पोरांनो आम्ही निघालोय. मम्मीला मसाला दळायचा आहे. नाही हा चाललो होतं. ती म्हणते ना काय नक्कीच लागणार 12 विघ्न. आम्हाला आता जायचं ठरलंय, तर मग ऐकून पैसे पण आणायचे. ऐकून बसेल काय माहिती. चला पैसे घेऊ आणि निघू. मम्मींचे सायकलला मला कटिंग करायची होती. मम्मीन ते जायले बाकीच त्यांचं वालं काम करायला. आपण कटिंग करून जाणार आहे, तर मम्मीन तिकडून त्यांचं वालं काम करून येणार आहे. आता मला वाटलं होतं का नाही आधी आपण तिकडं जाऊ, पण मग तिने मला हे उचलून दिलं. आणि ते तिकडून येऊ राहिले, आपण कटिंग करू तवर ते तिकडून येतील, मग संगत जाऊ. त्यांना आहे ना मसाला दळायचा होता, थोडंसं काम होते. आणि ते जे लुगडं दाखवलं होतं घरी, कन्यादान होतं, ते कन्यादान पण घ्यायचं होतं आपल्याला भाऊबंधाचं आहे ना. पुरीचं लग्न आहे, तिकडं पण जायचंय. मग मी परत पुऱ्या करायला जायचे आम्हाला गावात सोडून. मग ती तिकडं जाणार आहे, झट्याची काम आहे. ठीक आहे आता कटिंग करून घेऊ. 1 नंबर चालू आहे.
आता आपला नंबर लागल बहुतेक मावली लवकर होईल माहिती त्यांना इकडं जास्त टाइम थांबावं नाही लागणार कारण की मम्मीला परत तिकडं किती टाइम लागतो बहुतेक 4 वाजणार आहे भाऊ. हा 4 वाजणार आहे परत. आता कटिंग का होती त्याच्या हातात राहते आणि आपल्यावाली लाईटीचं तुम्हाला माहिती चांदोरी गावात काय सीन आहे काल दाखवलं होतं मी. तो लाईटीमुळं आपल्या घरी सुद्धा लाईट नाही आणि माझ्या मोबाईलला फक्त 2% चार्ज कधी पण बंद पडू शकतो मोबाईल त्याच्यामुळे अर्धवट राहिलं. अर्धा वाजलाय एक आणि फायनली कटिंग झाली होती. जे डबा होता हा आणि हे जो मसाला होता तो घेऊन आलो होतो आपली कटिंग झाली होती आणि शेवटी जे नव्हतं व्हायचं फायनली तेच झालं होतं आपल्याला मोबाईल स्विच ऑफ होऊन गेला आता त्याच्यामुळे काही शूटच करता नाही आलं आणि घरी 12 लाईट आली होती जस्ट मोबाईल चार्जिंग लावला आणि एक क्लिप काढून राहिलो आता मम्मी जायले पुऱ्या करायला भेटू आता ती आलो आपल्या बारे चालू आहे ड्युटी पाणी पाहिजे काम पाहू जावं लागू शकतं बहुतेक आपल्याला पण बारे पाहायला. तर आता वाजले 4 आणि फायनली पण मम्मी आलेली आहे जस्ट येऊन मम्मी झोपेल आणि फायनली मसाला तळून आणलाय तू कधी करायचा आहे. तर ह्या ब्लॉगला मी इथं सेंड करतो व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा आणि हा चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटू उद्या सकाळी 8:30 वाजता.